बदलापूरमध्ये 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेलाय। बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर व मनसुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजपा संबंधित आहे। या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात होता। शाळेतील सीसीटीव्ही फुटेज देखील गायब केले। या प्रकरणी युती सरकार विरोधात महाविकास आघाडीने 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली असून जनतेने मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले। न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या पालकांवर आणि जनतेवर गुन्हे दाखल झाल्याने मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवारांविरोधात संताप पसरलाय। बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेने राज्यातील महिला मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। त्यामुळे बुधवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटपावर होणारी चर्चा रद्द करून राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना आणि महिला सुरक्षेवर चर्चा करण्यात आली। या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षाताई गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतभाई पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, माजी मंत्री अस्लम शेख आदी उपस्थित होते। बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना बदलापूरच्या घटनेवर संताप व्यक्त करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की भाजपा युती सरकारला सत्तेची गुर्मी चढली आहे। महिला अत्याचारांचे प्रमाण राज्यात प्रचंड वाढले आहे, पण सरकार आपल्यात मस्ती आहे। लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देण्यासाठी मोठमोठे इव्हेंट केले जात आहेत, पण बहिणींची सुरक्षा केली जात नाही। राज्य सरकार, गृह खाते, शासन आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। बदलापूरच्या घटनेत पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। तक्रार दाखल करण्यास गेलेल्या पीडित मुलीच्या आईला तासनतास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले। पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत? सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का, असे पटोले म्हणाले। दोषीवर कठोरात कठोर कारवाई करावी यासाठी बदलापूरमध्ये लोकांनी मोठे जन आंदोलन केले, पण ते आंदोलनही दडपण्याचा प्रयत्न केला। राज्यात बाल अत्याचारांच्या घटनाही वाढल्या आहेत। भाजपा युती सरकार अत्यंत अकार्यक्षम भ्रष्ट सरकार आहे। या सरकारला जागे करण्यासाठी 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। या बंदमध्ये महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष सहभागी होणार आहेत। बदलापूरच्या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी डॉक्टर, वकील, पालक यांनीही या बंदमध्ये सहभागी होऊन सरकारच्या विरोधात आवाज बुलंद करावा असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले। या गंभीर बाबीबद्दल आज आम्ही चर्चा केली। येत्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलेली आहे। त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे मित्र पक्ष आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत। याच्यामध्ये शाळा कॉलेजेस असतील, डॉक्टर्स असतील, दुकानदार असतील आणि त्यांचे पालक असतील, शाळेतल्या मुलामुलींचे, हे सगळे याच्यामध्ये सहभागी व्हावेत। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।